जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील काही दिव्य क्षण अनुभवणार आहोत आणि त्या अनुभवाची ही सुरुवात, जिथे श्रद्धा तिथे शक्ती, जिथे विश्वास तिथे मार्ग, स्वामींच्या नावातच दडलाय जीवनाचं खरं सार. संकटाच्या त्या क्षणी जेव्हा मन डगमगून जातं, तेव्हा स्वामींचं स्मरणच पुन्हा उभं राहायला शिकवतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा दिलासा जेव्हा मिळतो तेव्हा प्रत्येक कलाकाराच्या मनात आत्मविश्वास नवाचा. आज या रंगमंचावर उभे असलेले प्रत्येक कलाकार स्वामींच्या कृपेने सादर करतील त्यांच्या कलेचा सुंदर आविष्कार. त्यांच्या या प्रयत्नांना तुमच्या टाळ्यांची खरोखर साथ मिळू दे आणि स्वामींच्या नावाने हा कार्यक्रम यशस्वी होऊ दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीपासूनच अनेक पुण्यात्मांचे पाय लागले. संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज, तुकोबाराया, रामदास स्वामी, संत गजानन महाराज अशा अनेक संतांनी ही माती पवित्र केली. 19व्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर अवतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं, ज्या ज्या लीला केल्या, त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 22 वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेले पाहिले आहेत. नुसतेच पाहिले नाही तर अनुभवले आहेत. ईश्वरी रूपाची लीलाच निराळी. ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसतं. तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला. एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या मनात लाकडं तोडण्यासाठी म्हणून आला.
प्रश्नातच तुझा जबाब आहे. दत्तगुरु हो, आम्ही आहोत दत्तगुरु. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती. आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. असं कसं? तुला भेटणार नाही असं होईल का कधी? मला माहित आहे फुलं घेऊन थेट घरी जायला पाहिजे होतं मी, पण गेले असते तर आईने परत धाडलं नसतं. तुझ्याकडे आलेलं तिला आवडत नाही आणि मला तुझी सेवा केल्याशिवाय राहत नाही. दर इतवारी तुझं देऊळ झाडण्याचा नेम चुकला असता ना. मग तू आता त्या गुंडप्पा सुतारासारखा गंभीर चेहरा करून बसू नकोस. हाच की आता होते चूक. करशील ना माफ मला? मला माहित आहे करशीलच. यासाठीच तर आलो. 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 शिवाय शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. शिवाय शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसे निरंतर मायाही कुठे न पाही. आनंदाचे डोलते संकटात धावते, साई सोम विश्वासाची स्वामी चरणी वाही. हे काय? मी हिला इतकं पाणी पाजतो आणि ही प्रीती हिला त्रास तर होत नाहीये. आमच्या भक्तांना त्रास कसा होऊ देऊ नये? आता त्रास होणार तो त्रास देणार यांना. रविराज, मला पाणी लागले. मला थोडं पाणी दे. रविराज, आधी मला पाणी दे. मला पण तहान लागली पण पाणीच नाहीये. काय? अरे रविराज, कुठून तरी पाणी आण. आधी पाणी दे. अरे घोटभर तरी पाणी आण रे, नाहीतर मी मरेन. स्वामी हे काय? तुम्हीच या सगळ्यांना अद्दल घडवताय का? शिव शंकर शंभो. गुरुर्देवो महेश्वरा.
तुझी सुटका नाही. तुला माघार घेता येणार नाही. चंद्रकांत, तुमचं वागणं हे बरं नाही. सोडा तिला. ओ मावशी, भल्या बोलायला सांगितलं कळत काय तुम्हाला? बाजूला व्हा. हे बुवा, तू पुन्हा मध्ये पडू नकोस. भावनेच्या आहारी जाऊन तू या माणसाचे लग्न करायला निघाली होतीस. बरंच भावनेच्या आहारी जाऊन घेतल्या निर्णयाचे परिणाम. हे बुवा, पुन्हा माझ्या वाकड्यात चिरू नकोस. तुझं काय रे या सगळ्यांशी संबंध? शकुंतला लेक आमचे आणि तिच्या मर्जीशिवाय कोणी तिच्याशी लग्न करू शकत नाही. हे बुवा, अरे दगड दिला होता तुला. याचा अर्थ तू दगडासारखा आहेस. स्वतःला आकार देस तर पण नाही. काही दगड हाव सोसल्याशिवाय आकाराला येतच नाही. तुला तुझ्या जबरदस्तीने शिक्षण द्यायलाच नाही.